ओव्हर पिच चेंडू होता. चेंडूला गती नव्हती. आता मात्र फसले आहेत हरीश पाठक. चेंडू काहीसा कळाला नाहीये त्यांना. हळूवार पद्धतीचा स्लोवर वनचा मारा होता. निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बिपिन. आता मात्र चेंडूला ओळखलंय, धाडलंय लेग साईडच्या दिशेला. आता मात्र सिद्धू फसलेत मोठा प्रहार करण्याच्या नादात. आपली विकेट दान करून झालेले आहेत. मागणी परतावं लागेल सिद्धू यांना. पहिला हादरा टाटा बुल्स या संघाला. शेवटचा चेंडू. हर्ष कुर्णे हलक्या पद्धतीने खेळण्याच्या नादात निर्धाव पद्धतीचा चेंडू. तिसरा चेंडू बिपिन पावळे यांचा. पुन्हा फिरकावलाय चेंडू हवेत. आता मात्र काही चान्स नाही. झेलबाद विक्रम मोरे झेलबाद. चेंडूला एक साईडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न जाणार आणि त्याचा पूर्णपणे वापर केला हेमंत देसाई. मी विनंती करतो की सुनील मोरे साहेब आपण टॉस उडवायचा आहे. सामना सुमेध पाटील. सी पिच पुरा. त्यामुळे नक्कीच चेंडूचा पराखणी तर नक्कीच असते. आणि देवेंद्र केळुसकर थोडे पाठी असते तर नक्की झेलबाद झाला असा. 5 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हर अजूनही चालू आहे. बिपिन पावळे अपील केलाय आणि वाईट देखील आहे आणि आउट आहे. धावसंख्या वाढ. 2 चेंडू हा धावा. वैयक्तिक श्रीनिवास दया यांची धावसंख्या 4. 3 चेंडू 11 धावा. आता देखील थांबून टाकण्याचा प्रयत्न होता. मस्त निर्धाव चेंडू. 2 चेंडू शिल्लक. स्लोवर पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा तोच प्रयत्न यष्टीरक्षकाकडनं. काहीसा कचाड क्षेत्ररक्षण. आता कोण मात्र पळणार. एवढ्या जोरात कोण पळू शकतं त्यांना. आणि रनआउट झाले पण आहेत. गौरंग. धावसंख्या झाली आहे 11. चेंडू खेळतील. भिरकवण्याचा प्रयत्न होता पण चेंडू आणि बॅटीचा काहीच. पुढील चेंडू बिपिन पावळे यांचा. सामोरे जातील मनोज सिंग. अशा प्रकारे चेंडू. मागील षटक घेऊन आले देवेंद्र केळुसकर. त्यांची देखील स्टाईल सेम आहे आणि बिपिन पावळे यांची देखील बॉलिंग टाकण्याची स्टाईल सेम आहे. बॉलिंग स्लोअर पद्धतीचं आहे. बॉलला जज करणं डिफिकल्ट आहे. अजूनही देखील बॉलला जज करणं डिफिकल्ट आहे. धावसंख्या आहे तिथेच. मात्र चेंडू झाले 3. धावसंख्या झाली 6. 3 चेंडू 6 धावा. स्पिनरला जज करणं म्हणजे एक सामन्यांमध्ये अल्पेश वाळके यांची बरीच चांगली कामगिरी आहे. आता देखील कामगिरी काय असेल पाहूया. बिपिन पावळे. 5 चेंडू 7 धावा. 5 चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्यात. दुसरं षटक चालू आहे.